उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज छानपैकी द्राक्ष घरात आहेत, तर मी तुम्हाला द्राक्षापासून बर्फी करून दाखवते. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ही प्रथम एक मोठी वाटी इथं ही द्राक्ष घेतली आहेत. त्यानंतर हे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि आरारोट घेतलं आहे. आरारोटचं सत्व म्हणजे त्याच्यामुळे आपली बर्फी एकदम थंड आणि छान अशी होईल. आणि ही वाटीभर साखर घेतली आहे. साखर ही आता द्राक्ष गोड आंबट असतील त्यावर अवलंबून आणि त्या मानानं साखर घालायची, कमी जास्त थोडी. आणि साजूक तूप थोडं. ड्रायफ्रूट म्हणजे आपल्याला काय हवं असेल ते आपण बर्फी सजवायला लावू शकतो. हवा असेल तर फूड कलर हिरवा घालायचा. एवढंच आपलं साहित्य. तर आता आधी प्रथम काय करणार आहोत, तर आपण ही द्राक्ष मिक्सरला लावून घेणार आहे. आपण घालणार आहे आणि हे छानपैकी आपण वाटून घेणार आहोत. गॅसमध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण सगळं ओतणार आहोत. चांगलं जरा उकळवून घेऊया, मधून मधून ढवळून चांगलं उकळून घेऊया. तोपर्यंत आपण ही कॉर्नफ्लोअर आणि आरारोट असं घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करणार आहे. हे इकडे उकळेपर्यंत त्याच्यामुळे आपली बर्फी झटकन होते, आळते पटकन. आरारोट हे पौष्टिक आहे, त्याच्यामुळे आरारोट थंड उन्हाळ्यात आता आरारोटाची मुद्दाम खीर वगैरे पितात किंवा तोंड आलं असेल तरीसुद्धा आरारोट वापरलं जातं थंड म्हणून. कचरा सत्व आरारोट सुद्धा दाखवते तुम्हाला एक एकदा सत्व वगैरे करून. कचरा म्हणून एक वनस्पती असते, त्याच्या मुळ्यापासून सत्व काढतात. उकळवून घेऊया. साखर आपली उकळवलेली आहे, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. हे सगळं करत असताना आपण एका ताटाला ग्रीस पण करून ठेवणार आहोत, तूप लावून. ग्रीस लावून करून ठेवते. बटर पेपर वापरला तरी चालतो, पण एवढा काही जरूर नसते ह्याला. तूप लावलं की बास होतो. आपलं हे छानपैकी मिश्रणाला उकळी आलेली आहे. तूप थोडं नंतर घालणार आहे त्याच्यात. थोडी उकळी आली की आधी आरारोट घालायचं आहे आपल्याला. सोपी आणि झटकन होणारी अशी ही बर्फी आहे. पेस्ट त्याच्यात ओतणार आहे. ही पेस्ट ओतली की ढवळत राहायचं सतत, नाहीतर मग गाठी होतात. आरारोटचंही काम तेच आहे, घट्ट करणं, आणि कॉर्नफ्लॉवरचंही काम तेच आहे. हे बघा, आता झटकन घट्ट होत येईल ते. जेली टाईप ही बर्फी होते. आता आपण याच्यात एक अगदी चिमूटभर फूड कलर घालणार आहोत. एक चमचाभर तूप टाकणार आहे. तुपामुळे त्याला ग्लेझिंगही छान येतं. आपलं घरचं तूप आहे. रंग टाकणार आहोत. मुलांना आकर्षक दिसण्यासाठी म्हणून. किती सुंदर दिसतंय ते.
खूप सुंदर वडी लागते. जेली म्हटलं तरी हरकत नाही, कारण जेलीसारखीच ती वडी होते, एकदम अशी कटकटीत होत नाही. खूप सुंदर दिसतेही सुंदर आणि लागतेही सुंदर. अजून एक चमचा तूप घालणार आहे. खूप सुंदर तुपामुळे त्याचा स्वादही छान येतो आणि ग्लेझिंगही चांगलं येतं. आपण अगदी 2 मिनिटात ही बर्फी आपली होईल. हे आपलं मिश्रण साईडने बघायचं कसं सुकतंय ते, म्हणजे आपल्याला समजतं की आपलं हे मिश्रण व्यवस्थित होणार आहे का नाही होणार आहे. साईडला सुकायला लागलं की समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आणि कढईला हे सुटतं. त्याच्यामुळे आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे. आपण आता हे ताटात ओतणार आहोत. ही वडी थोडी मऊसरच होते पण खूप छान लागते. आपण उतरूया आणि हे मिश्रण ताटात टाकूया. आपण हे यामध्ये काढून घेऊया सगळं. सेट करून घेऊया. फार आपल्याला पातळ करायची नाही, त्याच्यामुळे मी फार असं पसरवत नाही आहे. मऊसर वडी थोड्या वेळात आपली तयार होईल. छान जमतं आपला. तर हे सेट व्हायला ठेवायचं. थंड झाला की आपण ह्याच्या मऊशा वड्या पाडायच्या. वड्या मऊच होतात, फार टणटणीत होत नाहीत. तर वरून हवे तरी आपण मगज बी लावायचे. आपली रेसिपी तयार. पण ही बर्फी म्हणा, जेली म्हणा, जे काय आहे ते जेलीच, तर ती आपण व्यवस्थित कट करून घेऊया. किती सुंदर झाले बघा. कलरही छान आला आहे आणि झालेही सुंदर. ती मऊच होते, काहीही केलं तरी ही बर्फी मऊच होते. म्हणून त्याला बर्फीपेक्षा जेली म्हणणं अधिक छान वाटेल. अशी आपली बर्फी सुंदरपैकी बघा, मऊसूद बर्फी खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. जेली एकदम छान अशी आपली जेली तयार झालेली आहे. आपण ही एका डिशमध्ये लावूया. अशी आपली ही द्राक्षाची सुंदर मऊसूत जेली बर्फी, काहीही म्हणा, जेली हेच त्याला छान वाटेल. बर्फी म्हटलं तरीही हरकत नाही. मऊसूत बर्फी अशी खाण्यासाठी तयार आहे. तर ही मी कशी केली, हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.